या कार्यालयामध्ये कार्यरत आहे। देश हाच देव असे माझा अशी असणारी ही व्यक्ती आपल्या महाबळेश्वर नगरीमध्ये आहे आणि त्यांनी जवळजवळ त्यांचा बरेच अनुभव आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पाकिस्तानच्या बॉर्डरवर खोतोई या गावामध्ये एकाहत्तरच्या शेवटच्या युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि जंगलामध्ये राहून रात्रंदिवस शत्रूशी सामना त्यांनी केलेला होता। आणि अर्थातच अशी जर व्यक्ती असेल, आपल्या देशासाठी लढलेली असेल तर त्यांचा सत्कार करायलाच हवा। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी आपल्या सीओ साहेबांना विनंती करते, योगेशजी पाटील नगर परिषद मुख्याधिकारी की यांचा सत्कार करावा। शाल श्रीफळ आणि सुंदर असं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आणि अर्थातच सुंदर असं महाबळेश्वरचं एक स्मरण म्हणून एक सुंदर पुस्तिका देखील आपल्या वतीने देण्यात येत आहे। तर जोरदार टाळ्यांचा पाऊस आपण पाडूयात त्यांच्यासाठी। आता महाबळेश्वर मध्ये ते स्थायिक आहेत, आल्यानंतर देखील आणि याचसाठी माझी सेवा असं करत आपला पूर्ण जो काही जन्म आहे तो त्यांनी अर्पण केलेला आहे आणि अशा सलामी दिलीच पाहिजे। यानंतर दुसरे सुपुत्र गावचे पवार यांचाही सत्कार आपण करणार आहोत। यांचाही आपल्याला थोडीशी माहिती थोडक्यात सांगते। त्यांचं कार्य ऐकायला लागलं की अंगावर शहारा येतोय, असं सुंदर भयानक निघणे आपण निवांत झोप काढतो रात्रीची, पण आपल्यासाठी सदैव तत्पर असणारे हे जवान स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांचं स्मरण व्हायलाच हवं, त्यांच्या कार्याचा सत्कार व्हायलाच हवा। म्हणून थोडंसं जाता जाता भारतीय सेनामधील सर्वात जुनी रेजिमेंट शिवाजी महाराजांपासून चालत आलेली आहे, त्यामध्ये 1995 मध्ये मराठा रेजिमेंट मध्ये सैनिक म्हणून ते रुजू झालेले आहेत आणि ही सेवा देत असताना कॅप्टन या पदावर ते सेवानिवृत्त झाले आणि 28 वर्षाच्या कार्यकालामध्ये 14 वर्ष जम्मू आणि काश्मीर सीमेवर त्यांनी सेवा केलेली आहे। आणि ही सेवा करत असतानाच 26/11च्या वेळेस एक लढाई आपल्याला सगळ्यांना आजही स्मरती आहे आणि त्याच लढाईमध्ये देखील त्यांचा सहभाग फार मोठा होता आणि त्यामध्ये शत्रूशी लढा देत असताना अनेक शत्रूंना नेस्तनाबूत करून अनेक शत्रूंना त्यांनी जखमी देखील केलेले आहे। आणि हे एवढं सगळं करत असताना जोग नाही, त्यांनी स्वतःही आपल्यावर काही वार झेललेले, ते स्वतः जखमी झालेले आहेत आणि असे असणारे जवान कासवंचे सुपुत्र दिलीप पवार यांचाही सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सीओ साहेबांना, योगेशजी पाटील साहेबांना मी विनंती करते, यांचाही शाल श्रीफळ आणि अर्थातच सुंदर फुलांची सुंदर सुगंधयुक्त देशप्रेमाची भेट आपण त्यांना द्यावी आणि त्यांचा सत्कार करावा। टाळ्या जितक्या वाजतील तेवढ्या आपण त्यांच्यासाठी वाजूया, कारण खरंच देशसेवा हीच देवपूजा, हीच देहपूजा। ही देहपूजा करणं सोपं नाही, परंतु सगळ्या संसारावर तुळशीपत्र ठेवून आपल्या यासाठी धडपडणारे हे दोन व्यक्तिमत्व, या दोन्ही व्यक्तिमत्वाला आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं खरंच तिरंगा ट्रिब्यूट सलामी जोरात टाळ्या। धन्यवाद। सर्वांना विनंती आहे, पुन्हा एकदा आपण जागेवर थांबायचंय। एक 2 मिनिटात माझी